आता मुंबईमध्ये तुम्हाला सुद्धा घर घेता येऊ शकतं। मुंबईत म्हाडाच्या 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे। आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सोडतीचा निकाल जाहीर करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे। त्यावेळी यंदा या सोडतीमध्ये अत्यल्प गटाची निराशा होण्याची शक्यता आहे, कारण या गटासाठी सगळ्यात कमी घरे उपलब्ध आहेत। मध्यम गटासाठी मात्र सर्वाधिक घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत असं समजतंय। आणखी काही तपशील या संदर्भातले आपण बघणार आहोत। मध्यम गटासाठी 750 पेक्षा अधिक घरे असण्याची शक्यता आहे। म्हाडाच्या लॉटरी संदर्भातली ही बातमी आपण बघतोय। मुंबईकरांसाठी निश्चित खुशखबर आहे, कारण मध्यम गटासाठी 750 पेक्षा अधिक घरे असण्याची शक्यता आहे। अत्यल्प गटासाठी मात्र काहीशी कमी घरे उपलब्ध असतील असं म्हटलं जातं। त्याच्यामुळे अत्यल्प गटासाठी काहीशी निराशाजनक गोष्ट असू शकते। मात्र एकूण 2030 घरे असतील ज्याच्यासाठी म्हाडा लॉटरी काढणार आहे आणि साधारणपणे सप्टेंबरच्या दरम्यानच ही गोष्ट घडेल। अत्यल्प गटासाठी सुद्धा 650 पेक्षा जास्त घरे आहेत। 9 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येणार आहेत। 4 सप्टेंबरला दुपारी 3 वाजता ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया बंद होणार असं समजतंय। 13 सप्टेंबरला म्हाडाच्या घरांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता आहे। गोरेगाव, अँटोफिल, वडाळा, पवई, विक्रोळी, मालाडमधल्या घरांचा याच्यामध्ये समावेश आहे। वार्षिक उत्पन्न 6 लाख असेल तर तो अत्यल्प गट आहे आणि त्यांच्यासाठी काहीशी कमी घरे 650 पेक्षा जास्त घरे असतील असं म्हटलं गेलंय। वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपये असेल तर अल्प गटातून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। वार्षिक उत्पन्न 12 लाख असेल तर वर्ग मध्यम गट असेल आणि त्यापेक्षा अधिक असेल तर उच्च गटामध्ये तुमचा समावेश होईल। त्यात तुम्हाला अर्ज भरायचा आहे।